नेक्स्ट प्रॉब्लेम बघा आता त्याच्यातलं. इक्वेशन्स थोडीशी मोठ्या व्हॅल्यूज इथे दिसत आहेत तुम्हाला. फक्त या इक्वेशनचं वैशिष्ट्य जरा काळजीपूर्वक समजून घ्या. एक्स आणि वाय चे कोइफिशियंट इंटरचेंज झालेले आहेत बघा. आता हे अशा पद्धतीनं जर असेल तर दिलेली दोन इक्वेशन्स एकदा ऍड करा, एक सोपं इक्वेशन मिळेल. सबट्रॅक्ट करा, अजून एक सोपं इक्वेशन मिळेल. मग ती दोन सोपी इक्वेशन्स तुम्हाला सोडवावी लागतील. मग ही जी पहिल्यांदा दिलेली जी इक्वेशन्स आहेत ती मी आहे अशी मांडून घेतोय पहिल्यांदा इथं. 19x plus 101y is equal to 499. त्यानंतर 101x plus 99y, this is equal to 501. हे इक्वेशन नंबर 1, हे इक्वेशन नंबर 2. यामध्ये लक्षात ठेवा एक्स आणि वाय चे कोइफिशियंट इंटरचेंज झालेले आहेत बघा. असं असेल तर ही उदाहरणं या पद्धतीनं सोडवा, सोपी जातात. मग आहे असं मी पहिल्यांदा यांची ऍडिशन करतोय. तर पुढे कंसामध्ये मी लिहून ठेवतोय ऍडिंग. मग 101 प्लस 99 म्हणजे हे होणार 200. इथं पण तेवढंच येणार. इथे किती होते बघा 501 आणि 499. मग 499 आणि 1 म्हणजे 500 प्लस 500 म्हणजे हे झालं टोटल 1000. मग याला 200 डिव्हाइड करून घ्या. म्हणजे मग इथं एक्स प्लस वाय येणार. 200 याला जर तुम्ही डिव्हाइड केलं तर इथं येणार 5. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 3. आता तीच दोन इक्वेशन्स लिहून घ्यायचे परत एकदा. हे पहिले फर्स्ट आणि सेकंड, आणि त्यांचं सबट्रॅक्शन करून घ्यायचे. हे फर्स्ट इक्वेशन, हे सेकंड इक्वेशन. आता यांची सबट्रॅक्शन करायची आपल्याला. सबट्रॅक्शन मध्ये पुढे चिन्ह बदलून घ्या. पुढे कंसामध्ये लिहून पण ठेवा सबट्रॅक्टिंग. याच्यामध्ये 99 मायनस 101 म्हणजे येणार -2x. 101 मायनस 99 म्हणजे येणार +2y. आणि 499 मधून 501 मायनस करा म्हणजे हे -2 येईल. याला 2 ने डिव्हाइड करून घ्या. -x प्लस y इज इक्वल टू -1. हे झालं इक्वेशन नंबर 4. आता ही दोन इक्वेशन्स मला सोडवायचे आहेत. इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4. x प्लस वाय इक्वल टू 5 हे इक्वेशन नंबर 3 आणि -x प्लस वाय इज इक्वल टू -1 हे इक्वेशन नंबर 4. आता या दोन इक्वेशन्स कडे लक्ष द्यायचं फक्त. आता एक्स प्लस आहे इथं मायनस आहे, डायरेक्ट आहे असं ऍड करून टाका. इथं पुढे कंसामध्ये लिहा आठवणीनं ऍडिंग. मग एक्स मायनस एक्स हे कॅन्सल होईल. वाय प्लस वाय ते येणार 2y. दिस इज इक्वल टू 5 मायनस 1 हे होणार 4. मग y इक्वल टू 4 डिव्हायडेड बाय 2 हे येणार 2. हे तुम्हाला एक व्हॅल्यू मिळेल. आता ही व्हॅल्यू पहिल्या इक्वेशन मध्ये वापरूया. युझिंग y इक्वल टू 2 इन इक्वेशन 3. त्याच्यामध्ये वापरल्यानंतर x प्लस y इक्वल टू 5 हे इक्वेशन आहे आपलं. मग याच्यात y च्या ठिकाणी 2 लिहायचं आहे. Therefore x इक्वल टू
हे 2 पलीकडे नेऊन सबट्रॅक्ट करा, हे असेल. मग शेवटी फायनल आन्सर तेवढं लिहून टाका. x मायनस वाय इज इक्वल टू 3,2 हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. 49x minus 57y equal to 172. 57x minus 49y is equal to 252. इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2. परत एकदा इथे जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर x आणि y चे कोएफिशियंट इंटरचेंज झालेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आहे असं यांची ऍडिशन करून घ्या. किती होते बघा, 7 आणि 9 16, 6 हातचे आले 1 5 आणि 4 9 आणि 1 10. 106x इथं पण तेवढंच येणार. 106y दिस इज इक्वल टू 2 प्लस 2 हे 4 होणार. 7 प्लस 5 12. 1 कॅरी येणार. 2 प्लस 1 प्लस 1 इथे येणार 424 हे असेल. आता इथं पुढे कंसामध्ये लिहून ठेवा ऍडिंग. त्याला 106 न डिव्हाइड करून घ्या तर x येते मायनस वाय. 106 ला 4 न मल्टिप्लाय केलं की एवढे येते बघ. त्यामुळे इथे येणार 4. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 3. आता तीच 2 इक्वेशन्स लिहून घ्यायचे आणि त्यांची सबट्रॅक्शन करायची. आता आता यांची सबट्रॅक्शन करायची आहे तर पुढे चिन्ह बदलून घ्या या पद्धतीनं. मग 49 मायनस 57 येणार आहे -8x. इथे येणार -8y. आणि मग इथं ही संख्या तेवढी जरा मांडून बघूया आपण. इथं तर 0 7 आणि 8 15 चालेल. म्हणजे हे येणार आहे 80 पण इथं -80 येणार. बघा लक्षात येते का. मग याला -8 न डिव्हाइड करून घेतोय म्हणजे सगळी चिन्ह पण बदलतील आणि 8 जे आहे ते कॅन्सल पण होईल. हे असं येईल. हे येणार इक्वेशन नंबर 4. आता इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 हे एकत्र लिहून घ्यायचे आणि त्यांना सोडवायचे. इक्वेशन नंबर 3, इक्वेशन नंबर 4. नंतर अजून एक किरकोळ फक्त इथं सबट्रॅक्शन केले, पुढे कंसामध्ये लिहून ठेवा. ते या सगळ्या बारीक सारीक गोष्टी पण लागतात. काय काय शिक्षकांना तर ते पाहिजेच असतं, नाहीतर मार्क लगेच कट करतात. म्हणून आठवणीने त्या ठिकाणी ते लिहून ठेवत चला. आता ही 2 इक्वेशन्स मी एकत्र लिहून घेतलेली आहेत. याच्यामध्ये प्लस वाय आणि मायनस वाय आहे, त्यामुळे मी आहे असं यांना ऍड करतोय. मग इथे येणार 2x ऍड करायचं आहे, त्यामुळे हे येणार 14. therefore x equal to 7. तर ही व्हॅल्यू कुठल्याही इक्वेशन मध्ये वापरा. मी इक्वेशन नंबर 4 मध्ये वापरतोय. using x equal to 7 in equation 4. इक्वेशन 4 आहे x plus y equal to 10.
याच्यामध्ये एक्सच्या ठिकाणी 7 वापरा आणि हे सिम्प्लिफाय करून घ्या. मग y इक्वल टू हे 7 इकडे आणून सबट्रॅक्ट करा. 10 - 7 होणार 3. आणि आता याचं फायनल आन्सर तेवढं लिहून टाका. xy दिस इज इक्वल टू 7 3. त्याचं फायनल आन्सर. आता हीच इक्वेशन्स सोडवण्यासाठी आपल्याला अजून एक मेथड कन्सिडर करायची आहे. ती आहे ग्राफिकल मेथड. तर ग्राफ ड्रॉ करण्याची जी काही मेथड आहे त्याच्यातला बराचसा भाग तुम्हाला 9वी मध्ये झालेला आहे की एखादं इक्वेशन दिलं लाईनचं की त्याचा ग्राफ कसा ड्रॉ करायचा. आता इथे तुम्ही सुरुवात केलेली आहे बघा. प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये येतोय आपण डायरेक्ट. मग इथं त्यांनी 2 इक्वेशन्स तुम्हाला दिलेले आहेत आणि त्या 2 इक्वेशन्सची टेबल तयार केलेली आहेत. आता त्यांनी काय केलेलं आहे बघा. इथं पहिलं इक्वेशन आहे x + y = 3. त्यानंतर त्यांनी x साठी काही व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. काही ठिकाणी ब्लँक स्पेसेस आहेत. y साठी पण तसंच केलंय. जी व्हॅल्यू दिलेली असेल ती त्या इक्वेशन मध्ये वापरा. सोडवून दुसरी व्हॅल्यू फाइंड आउट करा. बघा आता याच्यामध्ये x = 3 जर तुम्ही वापरलं तर हे 3 पलीकडे नेऊन सबट्रॅक्ट करा. 3 - 3 0 येणार. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 0 लिहावं लागणार. मग 3 आणि 0 असं मिळून हा पॉइंट तयार होईल. त्याच्यानंतर दुसऱ्या ठिकाणी त्यांनी काय केले. y = 5 दिलेलं आहे. मग y = 5 याच्यामध्ये वापरा या इक्वेशन मध्ये. मग पाहिजे असेल तर तुम्ही बाजूला इथं सोडवू पण शकताय. काय अवघड असं काही नाहीये त्याच्यात. x + 5 = 3. मग हे 5 इकडे आणून सबट्रॅक्ट करा. 3 - 5 हे होणार -2. इथे येणार. बघा लक्षात येते का. मग हे दोन्ही पॉइंट्स एकत्र करा फक्त इथं. मग इथं तुम्हाला कंसाच्या आत काय लिहावं लागेल. इथं लिहिता येणार नाही एवढ्याशा जागेत. -2 आणि 5 असं लिहावं लागेल. त्याच्यानंतर y = 3 ते याच्यामध्ये वापरा. ते 3 इकडे आणून सबट्रॅक्ट करा. x ची व्हॅल्यू 0 होणार. इथं पॉइंट येणार 0,3. मग या पद्धतीनं तुम्हाला जे कोणतं इक्वेशन दिलेलं असेल त्याच्यामध्ये x आणि y च्या व्हॅल्यूज वापरायच्या आहेत. जर तुम्ही हे काळजीपूर्वक बघितलं. अजून एक सोडवूया आणि मग त्याच्यातनं आपण कन्क्लुजन तसं काढूया. आता इथं काय केलंय बघा. हे इक्वेशन आहे x - y = 4. y = 0 घ्यायचंय. मग x = 4 येणार. पुढची व्हॅल्यू x = -1 आहे. म्हणजे कसं होणार. -1 - y = 4 होणार. हे -1 इकडे आणून ऍड करा. -y = 5 होणार. म्हणजेच y = -5 येणार. हे असं येईल. मग ही y ची व्हॅल्यू -5 ती इथं घ्यायची आहे. बघा परत एकदा पाहिजे असेल तर x ची व्हॅल्यू -1. -1 इकडे आल्यानंतर ऍड होईल. 4 + 1 मग -y = 5 येणार. y = -5. इथले पॉइंट फक्त तुम्ही व्यवस्थित तेवढे मांडा. ह्याचा पूर्ण पॉइंट कारण ह्या चौकोनात एवढ्यात बसत नाही ते. इथे येणार 4,0. याचा जो पॉइंट आहे पूर्ण तो काय येणार -1, -5 येणार. त्यानंतर इथं डायरेक्टच दिलेलं आहे. मग मी मगाशी काय सांगत होतो की तुम्हाला एकदा x = 0 घ्यायचं आहे. y = 0 घ्यायचं. इथं पण बघा त्यांनी तसंच केलंय का. हे तेवढं लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला त्या पद्धतीनं पुढे ते सोडवताना वापरावं लागेल. मग बघूया आपण आता याचा क्वेश्चन नंबर 2 काय दिलेलं आहे त्यांनी ते. बघा त्याच्यातलं फर्स्ट एक्झाम्पल. पहिलं इक्वेशन सांगितले x + y = 6. आणि दुसरं इक्वेशन x - y = 4. आता ग्राफिकली सोडवायचं आहे आपल्याला. मग त्यांनी मगाशी जसं टेबल तयार केलेलं होतं त्या पद्धतीनं आपण टेबल तयार करूया इथं. x, y त्यानंतर x, y तो पॉइंट तिथं तुम्हाला घ्यावा लागेल.
एक्स साठी तुम्ही सोप्या सोप्या व्हॅल्यूज घ्या. एक व्हॅल्यू 0 घ्यायचीच आहे एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरी व्हॅल्यू घेतोय 2, तिसरी व्हॅल्यू घेतोय 4. सिंपल सिंपल ठेवा, काही फार अवघड असं काही त्याच्यामध्ये नाहीये. पाहिजे असेल एखादी व्हॅल्यू मायनस पण घेऊन बघा, -3. आता ह्या व्हॅल्यूज याच्यामध्ये जर तुम्ही वापरल्यात, वाय ची एक व्हॅल्यू मला 0 घ्यायची आहे ना, याच्यातलं एक व्हॅल्यू मी इथं कमी करतोय, पुढच्या याच्यामध्ये निगेटिव्ह पण घेतोय. वाय ची एक व्हॅल्यू मी इथं 0 घेतोय. आता बघा बरं, x इक्वल टू 0 वापरलं, y इक्वल टू 6 येणार. पॉइंट मिळेल मला 0,6. x ची व्हॅल्यू जर 2 घेतली तर y इक्वल टू 4 येणार. पॉइंट मिळेल 2,4. x ची व्हॅल्यू 4 वापरली, y ची व्हॅल्यू 2 येणार. पॉइंट येणार आहे 4,2. y ची व्हॅल्यू 0 घ्या, x इक्वल टू 6 येते. पॉइंट येणार 6,0. हे असेल. आता हे पॉइंट्स घेऊन तुम्हाला ग्राफ ड्रॉ करावा लागेल. हे कोण कोण आहेत बघा बरं. आपल्याला ह्याच्यामधले महत्वाचे 2च पॉइंट लागणार आहे, ते इथे आहेत. एक एक्स ऍक्सिस वरचा पॉइंट आहे, हा एक्स ऍक्सिस वरती येणार 6,0. हा वाय ऍक्सिस वरती येणार आणि तुम्ही तेवढ्या याच्यातून तुम्ही लाईन ड्रॉ करू शकताय. मग 0, 6 आणि 6, 0 असे पॉइंट्स आहेत बघा. त्याच्यासाठी ग्राफ पेपर या पद्धतीनं असेल. मग 6, 0 म्हणजे तो पॉइंट इथे येईल आणि 0, 6 म्हणजे तो पॉइंट इथे येईल. बघा लक्षात येते का? आता मला याच्यामध्ये ती लाईन ड्रॉ करायची आहे. थोडंसं ऍडजस्ट करून घेतो इकडं आणि वाढवून घ्या. लाईन ड्रॉ केल्या केल्या लगेच त्याचं इक्वेशन त्या ठिकाणी लिहित चला. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. ही लाईन पहिली लाईन तयार झालेली आहे. आता दुसरं इक्वेशन त्यांनी काय दिले बघा, एक्स मायनस वाय इक्वल टू 4 दिले. मग त्याच्यासाठी आता बघूया, त्याच्यासाठी पण टेबल तयार करावं लागेल. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. ह्याच्यामध्ये परत एकदा सेम एक्स वाय, एक्स कॉमा वाय हे असं घ्यावं लागेल. एकदा एक्स ची व्हॅल्यू 0 घ्या. एक्स ची व्हॅल्यू जर 0 घेतली तर वाय इक्वल टू -4 येणार. त्यामुळे इथं पॉइंट मिळेल तुम्हाला 0, -4. सबस्टिट्यूट करून सोडवतच चला. आता मी y इक्वल टू 0 घेतोय. y इक्वल टू 0 घेतलं तर x इक्वल टू 4 येणार. इथं पॉइंट येणार 4, 0. त्याच्यानंतर x ची व्हॅल्यू 2 घेतोय मी. मग x इक्वल टू 2 जर तुम्ही वापरलं तर ते 2 इकडे आणून सबट्रॅक्ट करा. 4 - 2 येणार 2. इथं मायनस आहे त्यामुळे हे येणार -2. त्याच्यानंतर x ची व्हॅल्यू मी -1 घेतोय. जर x इक्वल टू -1 घेतलं तुम्ही तर हे -1 इकडे आल्यानंतर +1 होईल. 4 + 1 येणार 5. y इक्वल टू येणार -5. हा पॉइंट येणार आहे 2, -2. हा पॉइंट येणार आहे -1, -5. काढून ठेवा एक 3 ते 4 पॉइंट्स. 2च पॉइंट घेतलेत म्हणून कुणी मार्क कट करायला नको. ह्याच्यासाठी फक्त हे तयार करून ठेवायचं. आता याच्यावरचे पॉइंट्स महत्वाचे कुठले आहेत बघा. एक्स ऍक्सिस वरती 4, 0 आहे आणि वाय ऍक्सिस वरती 0, -4 आहे. एवढं फक्त लक्षात ठेवा. एक्स ऍक्सिस वरती 4, 0 इथं येतो 4, 0 आणि वाय ऍक्सिस वरती येणार आहे 0, -4. तो असा येईल. आता मला हा या 2 पॉइंट मधून पास होणारी लाईन ती मला ड्रॉ करायची आहे. कुठलं तरी एक मी फिक्स पकडतो इथं, ही बाजू या पद्धतीने ती येईल. मग ही जी लाईन आहे या लाईनचं इक्वेशन काय होतं बघा जरा परत एकदा. एक्स मायनस वाय इक्वल टू 4. ह्या 2 लाईन्स जिथे इंटरसेक्ट होतात तो हा पॉइंट आहे.
पॉइंट पी. तो पॉइंट जरा काळजीपूर्वक तेवढा फक्त बघा काय येते. इथं 5 दिसतंय, इकडं 1 दिसतंय. याचा अर्थ याचे कोऑर्डिनेट्स हिअर पी इज 5,1. हा पी या दोन लाईनचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे. त्यामुळं त्याचं फायनल आन्सर x, y इक्वल टू 5,1 हे त्याचं फायनल आन्सर येईल. मग हे तुम्हाला असं युजिंग ग्राफ हे तुम्हाला करावं लागेल. बघा लक्ष देते का? याच्यामध्ये अजून एक काम आहे, ते पण करा, नंतर करून ठेवा, फक्त दाखवून ठेवतो इथं. तर याच्यामध्ये हे जे काही तुम्ही तयार केलेलं आहे त्याला टेबलच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करा, म्हणजे ते दिसायला जरा चांगलं दिसेल या पद्धतीनं. संपूर्ण पेपरमध्ये तुम्हाला एखाद दुसरं एक्झाम्पल येणार आहे या पद्धतीचं, त्यामुळे हे करायला काय हरकत नाही. याला त्याचं टेबल असं म्हणतात, ग्राफ ड्रॉ करण्यासाठी लागणारं त्याचं टेबल. हे एक त्याच पद्धतीनं हे पण कन्वर्ट करून घ्या. मी एका एक्झाम्पलमध्ये तुम्हाला तयार करून देतोय, तिथून पुढच्या उदाहरणांमध्ये तुमचं तुम्ही तयार करायचं आहे. ते आठवणीनं तयार करा मात्र. फार अवघड काही नाही आहे याच्यामध्ये, किरकोळ काम आहे. या पद्धतीनं तुम्हाला त्याचं टेबल तयार करावं लागेल. दुसरं एक्झाम्पल बघा, x प्लस वाय इक्वल टू 5. याचं टेबल तयार करूया पहिल्यांदा. मग इथं परत एकदा x, y, x, y पॉइंटसाठी, त्यानंतर इथं 0 ठेवा x ची व्हॅल्यू, त्यावेळेला y ची व्हॅल्यू 5 येणार. पॉइंट येणार 0, 5. त्यानंतर y ची व्हॅल्यू 0 घ्या, म्हणजे x 5 येणार. पॉइंट येणार 5, 0. x ची व्हॅल्यू -2 घ्या, हे -2 इकडे आल्यानंतर प्लस होईल. y ची व्हॅल्यू येणार 7, म्हणजे -2, 7 येणार. त्याच्यानंतर x ची व्हॅल्यू घेतोय 3. x ची व्हॅल्यू 3 वापरा, 3 इकडे आणून सबट्रॅक्ट करा, इथे येणार 2. पॉइंट येणार 3, 2 हे असं येईल. पण नंतर एक काम करूया, पहिल्यांदा टेबल एक लाईन तयारच करत जाऊया. काय बघा, 0, 5 आणि 5, 0. 0, 5 आणि 5, 0. 5, 0 इथे येईल, 0, 5 इथे येईल. स्केल लिहायचं आहे बरं का, आठवणीनं. स्केल मी आधीच इथं लिहून ठेवलेलं आहे. स्केल विसरू नका. काय जण फार बारकाईनं लक्ष देतात. मग आता इथं आपल्याला या पद्धतीनं लाईन ड्रॉ करावी लागेल. लाईनचं इक्वेशन आहे x प्लस वाय इज इक्वल टू 5. आता दुसरं इक्वेशन घ्या त्याच्यातलं, हे आहे x मायनस वाय इक्वल टू 3. त्याच्यामध्ये काय येणार बघा, x, y तर सेमच राहील. एकदा x इक्वल टू 0 घ्या, x 0 घेतलं की y इक्वल टू -3 येणार. पॉइंट येणार 0, -3. त्याच्यानंतर y इक्वल टू 0 घ्या, त्याच्यात वापरा, x इक्वल टू 3 येणार. हा पॉइंट येणार 3, 0. त्याच्यानंतर x इक्वल टू 1 घ्या, ते 1 ह्याच्यामध्ये वापरलं, 3 - 1 येणार 2. y ची व्हॅल्यू -2 येणार, म्हणजे हा पॉइंट येतोय 1, -2. त्याच्यानंतर x ची व्हॅल्यू -2 घेतोय, मग हे -2 इकडे आल्यानंतर +2 होईल, 3 + 2 येणार 5, आणि हे मायनस साइन देऊन टाका, -5. म्हणजे इथे येणार -2, -5. म्हणजे पॉइंट्स लक्षात ठेवा, 3, 0 आणि 0, -3. 3, 0,
0 -3. 3 0 इथे येणार. 0 -3 इथे येणार. तर हे तुम्हाला जोडायचे आहेत. या पद्धतीने ती लाईन येईल. लाईनचं इक्वेशन परत एकदा बघा काय होतं ते. x - y = 3. असेल. आता या दोघांचा जो काही पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे तो इथं आहे. तर आपण पॉइंट P लिहूया. मग हे किती दिसते? 4 आणि 1 दिसते इथं. बरोबर आहे का बघा. Therefore P is 4,1. तेच त्याचा आन्सर आहे. फक्त त्याला आता व्यवस्थित मांडा. Therefore x, y is equal to 4,1. हे त्याचा आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. पहिले इक्वेशन आहे x + y = 0. तर याच्यात तुम्ही x = 0 वापरलं तर y = 0 येणार. y = 0 वापरलं x = 0 येणार. याचा अर्थ ही लाईन ओरिजिन मधून पास होणारी लाईन असणार आहे. आता x, y वेगवेगळ्या व्हॅल्यूज आपण या ठिकाणी कन्सिडर करूया. पॉइंट काय येतोय बघूया त्या ठिकाणी. समजा मी x = 2 घेतलं तर ते 2 इकडे आणून वजा करा. y = -2 येणार. y = 3 घेतलं ते 3 इथे येणार. इकडे आणून मायनस करा. x = -3 येणार. x = 4 घेतलं तर y = -4 येणार. आणि y = 5 घेतलं तर x = -5 येणार. म्हणजेच इथं पॉइंट्स असे येतील 2 -2 -3 3 4 -4 -5 5 असे पॉइंट्स त्या ठिकाणी येतील. आता हे पॉइंट्स आपण त्याच्यामध्ये पहिल्यांदा फाइंड आउट करून घेऊया. 2 - 2 इथं 2 आहे, इथं -2 आहे. बघा पॉइंट इथं येणार तो. इथं 2 आहे आणि इथं -2 आहे. मग तुम्हाला इकडून इकडं आणि इकडून इकडं असं कन्सिडर करावं लागेल. म्हणजे 2 - 2 हा पॉइंट इथं मिळेल तुम्हाला. हा एक पॉइंट झाला. दुसरा पॉइंट बघा काय आहे. -3, 3 -3 इथं आहे आणि +3 तो इथं आहे. मग हे जर तुम्ही वाढवलेत दोन्ही पण, ह्याला डावीकडे वाढवायचं, याला वरती वाढवायचं, म्हणजे तुम्हाला साधारणपणे तो पॉइंट या ठिकाणी मिळेल. आणि ओरिजिन आहेच तुमच्यासाठी. आता इथं या 2 पॉइंट मधून पास होणारी लाईन ड्रॉ केली पाहिजे. शिवाय ती ओरिजिन मधून पण पास झाली पाहिजे. आणि इक्वेशन आहे x + y = 0. ही एक लाईन झाली. आता दुसऱ्या लाईन साठी काम करूया. दुसरी लाईन बघा काय आहे. 2x - y = 9. त्याचं एक टेबल तयार करूया. 2x - y = 9. इथं मी घेणार आहे x, y, x, y. एकदा x = 0 घ्या. x = 0 घेतलं की y = -9 येते. पॉइंट येणार 0, -9. त्याच्यानंतर घ्या y = 0. y = 0 घेतलं तर 2x = 9 येते. x = येणार 9/2 येणार. त्यामुळे इथं पॉइंट येणार 9/2, 0 येणार. आता y ची व्हॅल्यू घ्या 1.
ते 1 इथं -1 आहे, -1 इकडे आल्यानंतर +1 होईल. 9 + 1 ते होणार 10 डिव्हायडेड बाय 2. पाहिजे असेल इथं तुम्ही सेपरेट बाजूला सोडवू शकताय, काहीही अडचण नाही. पण हे तोंडी कॅल्क्युलेशन्स आहेत, काही फार अवघड याच्यामध्ये काही नाहीये. 2x = 10 येणार, त्याच्यावरून x = 5 येणार, इथं 5 येणार, इथं येईल 5,1. y चीच व्हॅल्यू घेतोय मी, ऑड घेतोय, कारण इकडे गेल्यानंतर ते ऍड होणार आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे व्हॅल्यू इव्हन येईल आणि 2 त्याला इझिली भाग जाईल. नाही तर मग थोडं कॉम्प्लिकेटेड होऊ शकते. इथं -3, इकडे आल्यानंतर +3, 9 + 3 होणार 12, 2 त्याला डिव्हाइड केलं की इथे येणार 6, हा पॉइंट येणार 6,3. तर याच्यातले पॉइंट्स बघा काय आहेत ते. 2 महत्वाचे पॉइंट आहेत एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस वरचे. पहिला पॉइंट आहे 0, -9. घेऊया पहिल्यांदा, थोडेसे वेगळ्या पद्धतीचे पॉइंट आलेले आहेत. 0, -9 म्हणजे तो पॉइंट इथे येईल. बघा लक्षात येते का? सॉरी, 0 नाही, -9,0 झाला तो, ते येणार 0, -9 म्हणजे इथे येणार तो पॉइंट वाय ऍक्सिस वरती येणार. आणि तो दुसरा पॉइंट काय बघा बरं, 9/2, हा एक्स ऍक्सिस वरती येणार. मग 9/2 म्हणजेच 4.5, तो येणार 4 आणि 5 च्या मध्ये येणार, तो इथे येईल. हे असं येणार. आता हे आपल्याला जोडायचं आहे. हे असं दिसेल. आम्ही थोडस इकडे घेतोय आणि मग तुम्हाला पॉइंट कसा सापडतोय तो ग्राफ पेपरवरती तुम्हाला बऱ्यापैकी सापडेल. ते कसं येते, काय येते ते. इथं थोडस स्लाइट मागं पुढं होते, कारण ऍज पर ग्राफ अगदी करेक्ट इथं काही नाही आहे याच्यामध्ये. मग इथं हा जर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जर तुम्ही घेतला, याला मी पॉइंट पी म्हटलं, तर पॉइंट पी येतोय इथं. पी इज एक्स कोऑर्डिनेट 3 येतोय आणि वाय कोऑर्डिनेट येतोय -3. तुम्ही इथं चेक करू शकता या पद्धतीने. इकडं ग्राफ पेपरवरती व्यवस्थित अगदी त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल. मग याच्यावरून त्याचं फायनल आन्सर कसं येणार, x, y इज इक्वल टू 3, -3 हे असेल आणि हे त्याचं आन्सर येईल.